2 अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दलची आणि त्यांच्याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवारे उभे करण्याच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरची लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने उत्तर खूप मोठं दिलंय. सरकारने सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतंय की अध्यक्ष महोदय, या उत्तरातून लोकांना जो त्रास या भटक्या कुत्र्यांच्यामुळे होतोय तो त्यातून सुटका होण्याच्या दिशेने या उत्तरामुळे फार मोठी काही मदत होती असं मला वाटत नाहीये. आणि सरकारने एक ठोकळेबाज उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. मुंबई शहरामध्येच सरकारच्या उत्तराप्रमाणे सुमारे 90,000 भटके कुत्रे त्या ठिकाणी आहेत. आणि निवारा केंद्र किती आहेत उत्तराप्रमाणे? तर ती अवघी 8 आहेत. म्हणजे 10,000 कुत्र्यांच्या मागे एक निवारा केंद्र. आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जी कार्यवाही सरकारने करणं अपेक्षित आहे त्याच्या बाबतीत महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भातली कारवाई ते अपुऱ्या पद्धतीने करतायत. आणि त्यामुळे माझे सरकारला 2-3 प्रश्न आहेत. पहिला मुद्दा, या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांवर हल्ले होत आहेत, अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, आणि त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या निर्विलीनीकरणाकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकरता निवारे उभे करण्याचं काम युद्ध पातळीवर उभं करण्याचे आदेश सरकार महानगरपालिकेला, मुंबई महानगरपालिकेला देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आता निवारे उभे करण्याकरता जमीन लागते. मग ती जमीन त्या ठिकाणी महसूल खात्याकडे जाईल. मग त्यांची मान्यता मिळणार. मग त्याच्यानंतर निवारे उभे करायला सुरुवात करणार. हे करत असताना जो काही वेळ जाईल त्याच्यात मुंबई महानगरातल्या अजून काही लोकांना आपले जीव गमवावे लागतील. आणि मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये अनेक मोकळे भूखंड आहेत. त्या मोकळ्या भूखंडाचं ॲडव्हर्स पोझिशन घेऊन त्या ठिकाणी तात्पुरते निवारे केंद्र हे त्या ठिकाणी उभं करणार का, हा माझा दुसरा प्रश्न या संदर्भात आहे. आणि या प्रश्नाचं महत्त्व लक्षात घेऊन, कारण कदाचित 15-16 डिसेंबर नंतर आचारसंहिता लागेल, त्यामुळे अधिवेशन संपायच्या आत या संदर्भामध्ये इथेच सर्व लोकप्रतिनिधींची बैठक नगरपालिका, महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर इकडे घेणार का, आणि त्या संदर्भातला तात्काळ तोडगा हा काढला जाणार का, आणि भटके कुत्रे हे रस्त्यावरनं त्या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये जातील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे आदेश सरकार देणार का, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सभासदांनी जो मुद्दा मांडलेला आहे हा खरंच गंभीर प्रश्न आहे. आणि इतक्या लोकांना देता येणार नाही. आपल्या राज्याने अध्यक्ष महोदय सर्वप्रथम तर ॲनिमल बर्थ कंट्रोल ॲक्ट आपण लागू केला पहिल्यांदा. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय की ह्या अतिशय गंभीर गोष्टीचा सुप्रीम कोर्टाने याचा हे घेतला की हे अतिशय गंभीर ही समस्या आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, सगळ्या राज्यांमध्ये ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला अध्यक्ष महोदय की आदेश दिले. आणि त्या आदेशामध्ये त्यांनी 6 गोष्टी करायला लावल्या. त्याच्यामध्ये त्यांचं निर्बजीकरण असेल, लसीकरण आहे, त्यांना खाण्यासाठी म्हणजे कुठे पण लोक खाणं टाकतात आणि ते तिथे येतात, म्हणजे रस्त्यावर पण कोणी लोक खाणं टाकून जातात आणि तिथे येऊन आणि ते लोकांच्या अंगावर येतात, चाव्या घेतात. त्यामुळे खाण्यासाठीच्या त्यांच्या प्रॉपर प्लेस तयार करणं, एक हेल्पलाईन तयार करणं त्यांच्यासाठी. दुसरं